आणि आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। सरकारी यंत्रणा सर्वसामान्य शेतकऱ्यांची कशी पिळवणूक करते हे सांगणारी एक संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समोर आली आहे। बीडीओनं लाच मागितल्याचा आरोप करत एका सरपंचानं चक्क फुलंब्री पंचायत समितीच्या आवारात 2 लाखांच्या नोटांची उधळण केलेली आहे। दृश्यांमध्ये आपण ठीकपणे पाहू शकतोय की गेवराई पायघा गावात सध्या 25 विहिरींचं काम सुरू आहे आणि या विहिरींच्या अनुदान मंजुरीसाठी बीडीओ ज्योती कवडा देवी यांनी प्रत्येकी 12% प्रमाणे 48,000 रुपयांची मागणी केली। शेतकऱ्यांनी विहिरी मागे 10,000 रुपये गोळा केलेले होते। 2 लाखातही काम होत नाही हे पाहून आणलेल्या पैशांची माळ बनवून सरपंच मंगेश कांबळेंनी 2 लाखांच्या नोटा अक्षरशः उधळल्या। अजून पैसा तुम्हाला आणून देतो, शेतकऱ्यांना नागरा बसवतो, शेतकऱ्यांना उघडा बसवतो आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो। मी अपक्ष सरपंच झालेलो आहे, मी पैसा वाटलेला नाहीये। कुठल्या तोंडाला शेतकऱ्यांना पैसे मागू काम करायचे आणि म्हणून तुम्ही जर का एखाद्या सभापत्याचं एखाद्या आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल, पैशावाल्यांचे गोठे करणार असाल तर मायबाप गरीबाचं काम कोण करणार? अरे गरीबाला कोण वाली आहे? तुम्ही 20-20 लाख रुपये 1-1 लाख रुपये वर्षाला 20-20 लाख रुपये कमवता आणि गोरगरीब शेतकऱ्याकडनं पैसे घेता। विहिरी मंजूर करायला पैसे लागतात, तुम्हाला गोठा मंजूर करायला पैसे लागतात, तुमच्या रोजगार सेवकांना मस्टर काढायला पैसे लागतात। हे पैसे घ्या, पैसे 2 लाख रुपये इथं पडू नये आणि या 2 लाख रुपयामध्ये तुमचा भागत नसेल तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेबांच्या कार्यालयासमोर 2 दिवसानंतर जातो, नागडा होतो, भोंगळा होतो, शेतकऱ्याला सोबत घेऊन जातो, भीक मागतो आणि अजून 4 लाख रुपये तुम्हाला आणून देतो नाही याचा भरोसा नाही। आणि म्हणून सन्मान्य बीडीओ मॅडम यांना आम्ही हा पैसे शेतकऱ्यांच्या कामाने कमवलेले देत आहोत। जर का एवढा पैसा तुमचा पोट भरत नसेल, जर का एवढ्या पैशात आमच्या विहिरी मंजूर होत नसेल तर सन्मान्य विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेब यांच्या दालनासमोर अजून शेतकऱ्यांना घेऊन जातो, नागडा होऊन तिथं बसतो आणि अजून पैसा 10,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याकडून जमा करून 2 लाख रुपये मी घेऊन आलेलो आहे आणि या पंचायत समितीच्या बीडीओ मॅडमला हे पैसे आम्ही इथं देतो आहे। त्यांना सांगतोय हे पैसे तुम्ही घ्या आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून द्या। जर का तुम्ही विहिरी मंजूर केल्या नाही तर जे काय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे जे पोलीस अधीक्षक आहे त्यांच्या कार्यालयासमोर, त्यांच्या दालनासमोर आम्ही भीक मागू। शेतकरी आम्ही तिथे जाऊ, त्यांच्या कार्यालयासमोर नागडा बसू आणि अजून भीक मागून पैसे आणून अजून तुम्हाला देऊ आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो। मी अपक्ष सरपंच झालेलो आहे, मी पैसा वाटलेला। तर ग्रामीण महाराष्ट्रातलं हे धक्कादायक वास्तव न्यूज 18 लोकमतवर आपण पाहिलं। मात्र भ्रष्टाचाराची विहीर किती खोल आहे त्यावर एक नजर टाकूयात। एका विहिरीला 4 लाखांचं अनुदान मिळत असतं, तर बीडीओला 12% प्रमाणे 48,000 रुपये लाच मागण्यात आलेली होती। त्यानंतर डेप्युटी इंजिनियर विहिरी मागे 15,000 रुपये घेतात, रोजगार सेवक विहिरी मागे 10,000 रुपये, तर शेवटचं बिल 10,000 रुपयांची मागणी त्यावेळेला देखील केली जात असते। त्यावेळी त्यांनी असं सांगितलं इंजिनियर साहेबांनी की मॅडमचे 12% द्यावेच लागतील, लागलं तर आम्ही आमच्या पैशात कमी करू पण मॅडमच्या पैशात बिलकुल कमी होणार नाही, तेवढं तुम्हाला सहकार्य करावं लागेल। 2 दिवसामध्ये आमच्या विहिरी मंजूर होत नसेल तर अँटी करप्शनचे पोलीस अधीक्षक औरंगाबादचे संभाजीनगरचे यांच्या कार्यालयासमोर शेतकरी घेऊन आम्ही जाणार आहे, नागडं होऊन तिथं भीक मागणार आहे। संवैधानिक पद्धतीने भीक मागून 2-4 लाख रुपये जमा करून त्या कवडा देवी मॅडम आहे ज्योती कवडा देवी त्यांना अजून आणून देणार आहे। फेसबुक लाईव्ह वर जे मंगेश साबळे सरपंच गेवराई पायगा यांनी जी क्लिप टाकलेली आहे ती विनाकारण बदनामीची असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अशी मागणी करण्यात आलेली नाही। त्यांचे प्रस्ताव कालच सादर केलेले आहेत आणि ती प्रोसिजरमध्ये चालू आहे। आम्ही त्यांच्या केलेल्या फेसबुक लाईव्हच्या विरुद्ध पोलिसात तक्रार फुलंब्री पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे, त्यावर रीतसर कारवाई करण्यात येईल। तर भ्रष्टाचाराच्या विहिरी संदर्भातलं हे धक्कादायक वास्तव आपण पाहिलं। ग्रामीण महाराष्ट्रात किती विदारक चित्र आहे हे दाखवण्यासाठी न्यूज 18 लोकमतने या बातमीचा पाठपुरावा केला।
दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला। एका बाजूला सरपंचानं बीडीओ मॅडमनी आपल्याला 12% हे पैसे मागितल्याचा थेटपणे आरोप केलेला आहे। या क्षणाची मोठी बातमी, फुलंब्रीच्या बीडीओ यांना मात्र निलंबित करण्यात आलेले आहे। बीडीओंनी जरी सांगितलं की आपण पैशांचा किंवा अशी मागणी केलेली नव्हती, तरी देखील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेतलेली आहे आणि न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा दणका आपण यावेळेला पाहतोय। फुलंब्रीच्या बीडीओ यांना अखेर निलंबित करण्यात आलेलं आहे। संपूर्ण राज्यभरात जर अशा प्रकारे भ्रष्टाचाराच्या घटना होत असतील तर न्यूज 18 लोकमत तुम्हा सगळ्यांसोबत आहे। फुलंब्रीच्या घटनेचा पाठपुरावा केल्यानंतर अखेर फुलंब्रीच्या बीडीओंना निलंबित करण्यात आलेलं आहे। तर फुलंब्रीच्या बीडीओंना निलंबित करण्यात आल्याची या क्षणाची आपण ब्रेकिंग न्यूज पाहतोय। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या घटनेची तातडीने दखल घेतलेली आहे। न्यूज 18 लोकमतवरती ही बातमी प्रसारित झाल्यानंतर मात्र गिरीश महाजन यांनी तातडीने दखल घेत फुलंब्रीच्या बीडीओंना निलंबित केलेलं आहे। स्वतः हा संपूर्ण प्रकार उघड करणारे सरपंच मंगेश साबळे यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मंगेशजी, न्यूज 18 लोकमतवरती ही बातमी प्रसारित करण्यात आलेली होती, जो व्हिडिओ आपण त्यावेळेला फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह केलेला होता। फुलंब्रीच्या बीडीओ अखेर निलंबित झालेले आहे, काय प्रतिक्रिया? हो सर, हे गरजेचं आहे। जे भ्रष्टाचारी अधिकारी आहे त्यांना कुठल्याही पद्धतीची चाल न देता त्यांना निलंबित करणं गरजेचं आहे, कारण शेतकऱ्यांना प्रताडित ते करत आहे। 50-50, 60-60 हजार रुपये ते एका विहिरीचे मागत आहे। जी विहीर शासन गोरगरीब कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी देतं, त्या विहिरीला जर 50,000 रुपये शेतकरी द्यावा लागत असेल तर त्या योजनेचा फायदा काय सर? आणि त्या कारणामुळं ही जी कारवाई झालेली आहे ती अतिशय योग्य कारवाई आहे आणि ती लवकर व्हायला हवी होती। आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा पैसा वाचला असता। शेतकरी आत्महत्या करतात त्याचं प्रमाण हे भ्रष्ट अधिकारी आहे सर, याच्यामुळे ते करतायत सर। बरोबर आहे। ग्रामविकास मंत्र्यांनी या बातमीची तातडीने दखल घेतली। ही बातमी आपण सातत्याने प्रसारित देखील करतोय आणि अखेर या बातमीचा दणका आपल्याला पाहायला मिळालेला आहे। त्या ठिकाणी नेमकी कशा प्रकारची मागणी केली गेलेली होती, कशा प्रकारे हा व्हिडिओ करण्याची तयारी आपण केली आणि हा सगळा भ्रष्टाचार आपण महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडला। मंगेशजी सर, विषय असा होता, मी अपक्ष सरपंच झालेलो आहे। 1000 मतदानाच्या लीडना मी सरपंच झालेलो आहे आणि मी तिथं गेलो माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या विहिरी घेऊन आणि मी असा हे केला सर उपक्रम की जे गरीब आहे, वंचित आहे, वगळलेले आहे त्यांचेच काम आपण करू, म्हणजे ज्यांच्या सातबाऱ्याला विहीर पण नाही आणि कोरडवाहू शेतकरी आहे। ते नियमात बसत असताना देखील बीडीओ मॅडम म्हटल्या 12% लागतील। आता मला दालनाच्या बाहेर पाठवून रोजगार सेवक आणि इंजिनियर यांना मध्ये बोलवून घेतलं आणि सांगितलं की सरपंचाकडनं 12% घेऊन टाका, म्हणजे सर त्यांना 12% द्यायचे, इंजिनियर 15% द्यायचे, रोजगार सेवक आणि कुशल बिल काढण्यासाठी परत 20% द्यायचे, असा जवळजवळ 60,000 खर्च येणार होता मला। मी त्यांना सांगितलं माझ्या बॅगमध्ये 1 लाख रुपये मी शेतकऱ्यांचे जमा केले सर अक्षरशः, मग काय करणार आहे? मग मी त्यांना सांगितलं 1 लाख रुपये मी तुम्हाला 20 विहिरीचे देतो, तुम्ही माझं काम करून द्या, नियमात बसणारे सर्व शेतकरी आहेत। त्यांनी नाही सांगितलं आणि मला वापस पाठवलं आणि म्हणून मी दुसऱ्या दिवशी परत शेतकऱ्यांना भेटून 5-5 हजार जमा करून 2 लाख रुपये तिथं नेऊन अशा पद्धतीने वाटप केले बीडीओ मॅडमला। बरोबर आहे। भ्रष्टाचाराची ही विहीर अतिशय खोल असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय मंगेशजी। तर दुसरीकडे ग्रामीण भाग जो आहे त्यातलं हे धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे किती समस्यांना सामोरं जावं लागतं। एका बाजूला बीडीओ मॅडम म्हणतात की मी अशा प्रकारची मागणीच केली नाही आणि दुसरीकडे ग्रामविकास मंत्र्यांनी थेट आता कारवाई केलेली आहे, निलंबित केलेलं आहे ज्योती कवडादेवी यांना। मंगेशजी, बीडीओ मॅडम म्हणत असेल की मी मागणी केली नाही तर अख्ख्या तालुक्याची रिपोर्टिंग आपण करू शकता सर। प्रत्येक सरपंच, प्रत्येक रोजगार सेवक, प्रत्येक ग्रामसेवक याच्यात डबडबलेला आहे सर। एकाही शेतकऱ्याची विहीर पैसे घेतल्याशिवाय होत नाही हे मी एकटा सांगत नाहीये। मी धाडस केलं बोलण्याचं, कारण मला माहित होतं याच्याशिवाय आता माझ्याकडे पर्याय नाही। 2 लाखात कमीत कमी तुम्ही माझी बातमी उचलली सर आणि माझ्या शेतकऱ्यांना जर न्याय मिळाला तर मी भाग्यवान ठरेल सर। नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी ही संपूर्ण माहिती घेतली, त्यानंतर निलंबनाची कारवाई केलेली आणि त्यानंतर दिलेली प्रतिक्रिया आपण पाहूयात। या संदर्भामध्ये मी आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी बघितलेली सगळी हकीकत आणि तात्काळ मी तिथल्या सीओंशी बोललेलो आहे, आमचे सेक्रेटरी त्यांच्याशी बोललेलो आहे आणि तात्काळ मी बीडीओंना त्या ठिकाणी निलंबित केलेलं आहे आणि चौकशी लावलेली आहे। 8 दिवसामध्ये चौकशीचा सगळा अहवाल या ठिकाणी मागवलेला आहे। चौकशीत जर सिद्ध नसेल तर अजूनही कठोर कारवाई आम्ही त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत, परंतु मला वाटतं वस्तुनिष्ठ चौकशी सगळ्या विषयांची झाली पाहिजे।
बोलूयात पुढच्या बातमीकडे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांची नुकतेच MCA अर्थात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली। त्या निवडणुकीमध्ये रोहित पवारांना पाडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्केंनी केला। म्हस्केंनी थेट अजित पवारांकडे बोट दाखवल्यामुळे राजकीय पिचवर वादाचा सामना रंगलाय। राजकारणाच्या पिचवर तडाखेबंद फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या अजित पवारांना शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्केंनी हा यॉर्कर टाकला। पवार फॅमिलीतील कुठलीही व्यक्ती रोहित पवारांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते। आपल्या यॉर्करवर अजित पवार अडखळतील अशी म्हस्केंना अपेक्षा होती, मात्र विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आपल्या नेहमीच्याच शैलीत नरेश म्हस्केंचा हा यॉर्कर थेट स्टेडियम बाहेर फेकला। कोण नरेश म्हस्के? मी ओळखत नाही त्याला। राज्यातील सत्तांतरापासून सत्ताधारी विरुद्ध महाविकास आघाडी असा राजकीय सामना सुरू झालाय। यात कधी सत्ताधारी बॅटिंग करतात तर कधी विरोधक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडीच्या टार्गेटवर आहेत, त्यामुळे यावर पलटवार करताना शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्केंनी थेट पवार कुटुंबावर निशाणा साधला। क्रिकेट कंट्रोल बोर्डाची निवडणूक होती। रोहित पवार त्या ठिकाणी निवडणुकीला उभे होते। आपण माहिती करा, पवार फॅमिलीतील कुठलीही व्यक्ती रोहित पवारांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते। अजित पवार साहेब, आधी आपलं बघा, आपलं घरातलं बघा आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा प्रयत्न करा। नरेश म्हस्केंनी थेट अजित पवारांवर आरोप केल्यामुळे त्यावर अजित पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं आणि अजित पवारांनी खास आपल्या शैलीत त्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं। कोण नरेश म्हस्के? शिवसेनेचे शिंदे मी ओळखत नाही त्याला। मी त्यांना ओळखत नाही, त्याच्यामुळे असल्या आलतू फालतू स्टेटमेंट करण्याला मी महत्त्वही देत नाही आणि आम्ही कधीच घरामध्ये अशा पद्धतीने वागत पण नाही। जी भूमिका असते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की अजित पवारची भूमिका जी आता इथं बोलतो तीच मागे देखील असते। या वादाला MCAच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे। नुकतीच रोहित पवारांची MCA अर्थात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली, मात्र या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवारांनी प्रयत्न केल्याचा दावा म्हस्केंनी केलाय। ते काँग्रेसमध्ये सुद्धा जाणार होते, त्यांनी दादांवर बोलले, आव्हाडांवर बोलले, अनेक मोठ्या नेत्यांवर। मी तर साधा कार्यकर्ता, तो माझा विषय राहत नाही, पण त्यांनी राजकीय उंची बघावी आणि त्यानंतर त्यांनी स्टेटमेंट द्यावेत। आणि म्हस्केंना एकच सांगतो की त्यांना क्रिकेट आणि पवार कुटुंब हे कधीही कळणार नाही, त्यामुळे प्रयत्न करू नयेत। सत्ताधारी विरुद्ध महाविकास आघाडी या राजकीय सामन्यात आरोप प्रत्यारोपांना आता धार आली आहे, त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। समृद्धी महामार्गावरती आमदाराची दादागिरी पाहायला मिळालेली आहे। समृद्धी महामार्गावर मॅनेजरला थेटपणे मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार घडला। आमदार डॉक्टर संजय रायमुलकर आक्रमक झालेले होते। टोल प्लाझा फोडण्याची यावेळेला धमकी देखील त्यांनी दिली। शिवसेना आमदाराची समृद्धी महामार्गात टोल मॅनेजरला अश्लील शिवीगाळही ऐकायला मिळाली। स्थानिक युवकाला कामावरून काढल्याच्या रागातून मेहकर मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर आक्रमक झालेले होते। टोल प्लाझा इथे जाऊन रायमुलकर यांनी अक्षरशः राडा घातला। तिथे असलेल्या मॅनेजरला अश्लील शिवीगाळ करत समृद्धी टोल प्लाझा फोडण्याची देखील धमकी दिलेली आहे। आमदार रायमुलकरांचा पहिल्यांदाच हा रुद्रावतार पाहायला मिळालेला आहे। तर महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली तर थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।